आता अर्जुन तुला माझ्यावर विश्वास आहे ना रे? हो, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. झोपात. बाळा रडू नको. रडून काय होणार नाही. आता हेच तुझं घर आणि हीच तुझी आई. आपे काय झालं? बाळ बाळ रडतंय अर्जुन आपलं. कुठून आवाज येतोय? हे काय मला आवाज येतोय, बाळाचा आवाज येतोय अर्जुन. शोधलं पाहिजे ना त्याला. हा शोधलं पाहिजे, पण आता आहे ना तू आराम कर जरा. तू झोपेतून उठलीस ना की जाऊ आपण. अरे असं कसं आराम करायचं अर्जुन? बाळ रडतंय आपलं. मी तुझं ऐकलं का नाही? हे बघ आपण खोली सजवली का नाही सगळी, आहे का नाही? आता आहे ना तू माझ्यासाठी प्लीज 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 माझ्यासाठी झोप. तू झोपेतून उठलीस की आपण लगेच जाऊ बाळाला शोधायला. बाळ रडतंय पण अगं झोपेतून उठल्यावर लगेच जायचं ना. नक्की का? नक्की नक्की नक्की. झोप 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 झोप. ये बाळ रडतंय अर्जुन. जायचं. हा उठल्यावर जायचं. झोप. आप्पे तुला मी असं नाही बघू शकत ग. काय होतंय तुला नक्की? अप्पे काय ग, काय झालं? बाबा मला जरा जाऊन यायचंय. कुठं? बापूंकडे जाऊन यायचंय. अगं कुठं चालली? आज जाऊन झोप. अप्पे खरंच जाऊन झोप. तुला आता आरामाची गरज आहे. पाहिजे तर आपण बापूंना इथं बोलवूयात ना. वय आपे. अगं बाळंती नाहीस तू, अशी दगदग करू नये ग. हा म्हणून तर तू कुठं जाऊ नको. नाही बाबा, मला घरात एकटीला बसवे ना. मी जाऊन येते, मला तिकडे बरं वाटेल. अगं पण आप्पे. नाही बरोबर आहे. तिला एकटीला करमत नाही ना. बरोबर बोलती ती. मी येऊ का तुझ्या संग? नाही नाही नको, मी जाते की. तुम्ही नका करू काळजी. मी बरी आहात. अगं पण एकटी. अगं पिवताय त्याला काय होतंय? आणि मी काय लहान आहे का आता? तसं नाही, पण या अवस्थेत जाऊ नकोस. अर्जुन आमच्यावर चिडत नाही चिडणार तो, मी सांगते त्याला. अगं पण काय गरज आहे आपे? आई मला प्लीज जाऊ दे की. मी इथे थांबले ना तर सतत तेच विचार डोक्यात घुळतील. ठीक आहे, जा पण सांभाळून जा. हा तुम्ही जाऊ दे तिला. अप्पे जा तू. हा पण सांभाळून. सावकाश. काय हो, तुम्ही कशाला जाऊ दिलं तिला? हा सकाळी पाहिलं ना ती कशी बोलत होती ते. तुम्ही नका सांगू. दादा आपल्याला असं पाठवणं आता तिला जायचं होतं, आपण नाही म्हटलं ना. ऐकलं का तिनं? आता तिची परिस्थिती नाजूक आहे. हा नाजूक परिस्थिती आहे म्हण. अहो एक सुना आत बसली बाळबाळ करीत. हिला बी नका लगी त्या वाटाला लाव तुम्ही. नाही लावणार. आम्ही घेऊ तिची काळजी बरोबर. फक्त तुम्ही काही करू नका म्हणजे झालं. आता गो बाया मी कुठं काय करते तवा. पण काय ग रुक्मिणी, ती नेमकी तिकडच गेली असेल कशाहून? हा दुसरीकडे कुठं गेली असली म्हणजे अगो कुठं शोधणार तिला? असं काही होणार नाही. ती का खोटं बोलेल ना. नाही बाया, मला तर वाटतंय ती बाळाला शोधायला गेली असं. हे म्हणे तुझ्या मनाचे इमले बांधू नकोस हा, आणि काय तर भरवू नकोस आमच्या मनात. जाऊ दे मरू दे. इथं तुम्हाला काय पडलं नाही, मी तरी काय करू. झाला काय गोंधळ घालायचा आहे तो. काय हो अर्जुन तूच जाऊन बघ कुठे गेली ती. हो बघतो बघतो. दाजी मी पण येतो तुमच्या संग. नाही नाही, आत्ता वहिनींचा फोन आला कळलं म्हणून तर ठीक. नसतं कळलं तर आपली अशीच कुठं गेली तर तिला कसं सावरायचं अजून मला काय कळणारच. मी बघतो. हा अर्जुन आपलीची एक गोष्ट होती. मी तिला काही काम सांगितलं, आम्ही भांडलो किंवा काही चांगलं झालं ना तर आपली अभ्यास करायची. आणि एकदा का आपली अभ्यासाला लागली की
ती सगळं पाप विसरून जायची. काय केलं पाहिजे लक्षात आलंय माझ्या मला. बापू दिप्या, मला तुमची मदत लागली. अरे अर्जुन, फक्त सांग काय करायचं ते, आम्ही तयारच आहे. हो दाजी, तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही ते करायचं. मला आता असं वाटतंय की आप्पीचं कामच आहे जे तिला यातून बाहेर काढू शकतं. काम म्हणजे परत ऑफिसला पाठवायचं का तिला? मग आम्ही परत पाठवायचं असं नाही, तिची ती जाईल असं वाटतंय मला. नाही अर्जुन, मला नाही वाटत ती स्वतःहून ऑफिसला जाईल म्हणून. आता हा बापू, पण काय जरी झालं तरी आपण आत्ता आपल्याला तिच्या कामात गुंतवलं पाहिजे. हो बरोबर आहे दाजी, मला पटतंय तुमचं. हा, पण मग तिची अशी अवस्था असताना जमल का तिला? अगं जमलच, कारण कामच तिच्यासाठी सगळं काही आहे बघ. आणि एकदा तिने कामाचा विषय डोक्यात घेतला ना की बाकी विषय तिच्या डोक्यातून निघून जातील. होय अर्जुन, तुझं पटतं रे आम्हाला, पण फक्त काय करायचं तेवढं सांग. दीपेडा, आत्ता आपल्याला यातून बाहेर काढण्यासाठी बच्चे कंपनीची म्हणजे आपल्या गँगची गरज लागणार आहे. काय करायचं सांगा फक्त तुम्ही. करू काय माहिती का? एक नंबर प्लॅन आहे दाजी, मी लगेच पोरांना हाक मारतो. दीप्या, अरे आत्ता कुठं कू, आत्ता नको, आपल्याला समजेल आपली गावातच आहे ना. सॉरी, हे आपलं सिक्रेट मिशन आहे हे मी विसरलेलो. तेच तर. माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. काय? मी ग्रुपवर मेसेज करतो जेणेकरून सगळ्यांना कळेल, मग जमतील एकत्र सगळे. बर 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 बर, तसं कर. मी माझ्या एका मित्राला फोन लावतो. आता नाही होणार. हे म्हणताना लाज वाटते का तुम्हाला थोडीशी? तुमच्या आशा वागण्यापायी दुसऱ्याचं पोर सांभाळायला लागतंय मला घरात. एकीकडे आपल्या पोराला सांभाळायला पैसे नाहीत, आता दुसरं आणून ठेवलंय घरात. एकाला सांभाळायला गेलं का दुसरं रडतंय आणि दुसऱ्याला सांभाळायला गेलं का पहिलं रडतंय. काय करायचं मी? काय नको करूस, काय नको करूस, मी आहे ना. हा, तू चिडू नको ना. चिडू नको? बर. अहो पाप लागल पाप. पैशासाठी दुसऱ्याचं लेकरू आपण घरात ठेवलंय, त्याच्या आई बापाचा तळतळाट लागल आपल्याला. अगं नाही लागत तळतळाट, आपण नीट सांभाळू. सांभाळू? घरात पैसे ठेवले का माणूस नेतोय उचलून लगेच? अगं दीपा, आपल्या पोराची शपथ. बिलकुल शपथ घ्यायची नाही आपल्या पोराची. आता नाही घेत. हा, नाही घेत. आता ते दुसरं पोरग रडतंय ना, त्याला सांभाळ, नाहीतर आपलं पोरग पण उठायचं आणि ते दोघं रडायचे. ते दोघं जर रडले ना तर माझ्या डोक्याची ना असं भुगावतो. जर नीट कामं केली असती ना तुम्ही तर हा दिवस आला नसता आपल्यावर. ठीक आहे ना, थोडा वेळ लागेल. काय करूयात आपण, या बाळाला वेवस्थित सांभाळूया, मग त्याचे पैसे येतील ना, मग त्या पैशाने आपण आपलं काहीतरी सुरू करूया. अहो पैसे ठेवले तर ना तुम्ही. आता नाही चोरणार खरंच. बघा अगं खरंच, अगं तुझी माझी शपथ. आता ते संकल्प साहेब तुझ्याकडे पैसे देतात ना, मग मी तुझ्याकडनं मागत जाईल. जा ना, ते पोरग रडते त्याला शांत कर, दुसरं पण उठायचं, मग माझं डोकं उठायचं. जा ना. जाते आता काय. आव त्यांना बाहेर काढा, त्यांनी नाही काय केलं, बाहेर काढा त्यांना. काय झालं? अहो हे सगळं नाटक चाललं होतं चिंचुके. कसलं नाटक आणि काय? अहो लय मोठी स्टोरी आहे, तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्जुन दाजींनी आप्पी दिदीसाठी हे सगळं नाटक रचलं होतं, पण तुम्ही तर खरोखर स्टंट केला राव. अहो साहेब, तुम्हाला कधीपासून तेच सांगतोय, तुम्ही ऐकायलाच तयार नाही. दिप्या शेट, अरे ऍक्टिंगच इतकी भारी गेली की मला वाटलं काय खरोखरच करतात म्हणून आणलं यांना. मला पण तुमच्या बोलण्यावरून असंच वाटलं की तुम्ही पण ऍक्टिंग करताय, पण जेव्हा तुमचं 2 फटकं पडलं तेव्हा कळलं तुम्ही खरंच मारत होता. आर्मी पडलं तेव्हाच काय यांना काय माहित नाही म्हणून. अहो खरंच नाही, मला खरंच काय माहित नव्हतं. अहो माझ्यामुळे तुम्हाला जर लागलं असेल ना तर सॉरी. खरं तर मी सॉरी म्हणलं पाहिजे चिंचुके. मीच तुला यातलं काय सांगितलं नाही, पण या सगळ्यांना मीच सांगितलं होतं. रे अहो पण साहेब त्याचं काय नाही, तुमच्या मनासारखं झालं ना. एकदम पाहिजे तसं झालं. भावांनो थँक्यू बरं का. आणि ज्यासाठी आपण हे सगळं नाटक केलं ना ते काम झालंय. दिप्या, आप्पी कामाला जायला तयार झाली. काय? एक नंबर दाजीबा, जाके पूछ अपने बारे में. साहेब तुम्ही कशाला आभार मानताय? तुम्ही आणि मॅडमांनी गावासाठी किती काय केलंय हे माहिती आहे आम्हाला, त्याच्या पुढे हे काहीच नाही. तरी पण थँक्यू बरं का. चिंचुके सोडा सगळ्यांना. हा सर.
साहेब इथनं पुढे तुम्हाला कधी जरी मदत लागली ना तर बिंदास सांगा बरं का. नक्की सांगणार भावा. नाही खरं तर तशी वेळच पडू नाही कधी, पण तरी बी काय लागलं तर सांगतो नक्की. या ये या दादा. दाजीबा मिशन सक्सेसफुल. मी येतो. चिंचुके येतो मी. चला. अहो साहेब काय ही सगळं. चिंचुके आप्पीची आत्ताची अवस्था तुला माहितीची. तिचं कामच आहे जे तिला यातून बाहेर काढू शकतं, म्हणून हे सगळं करायला लागलं. आणि तुम्ही पडलाय का बाहेर? तुम्ही ठीक आहे कसं आहे? ठीकच आहे म्हणायचं आता काय. चिंचुके काय चांगलं काय वाईट काय कळणार आहे. मनात एवढं साचलंय पण आहे ना, बोलताय ना कसं सांगू ती कळा. आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय अर्जुनकडे शब्द राहिले नाहीत. साहेब अहो सगळं शब्दात कळत असतं तर किती बरं झालं असतं, पण न सांगता बी कळतंय की आम्हाला सगळ्यांना, बारक्या छकुलीपासून सगळ्या गावातल्या लोकांना. चिंचुके साहेब तुम्ही कसलीच काळजी करू नका, आम्ही आहे तुमच्या बरोबर. मला माहिती तुम्ही मॅडमची काळजी घ्या, त्याबरोबर स्वतःची पण काळजी घ्या बरं का. तोंडाला येईल ते काय बोलतीस तू? दिले महिना 25,000 रुपये दिले, पण बाळ एकदम व्यवस्थित राहिलं पाहिजे. याची कोणाला म्हणजे कोणालाच खबर नाही लागली पाहिजे. नाही लागणार. घ्या. आता मागितले तेवढे पैसे दिले. परत जर काही घोळ घातला तर नाही 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 नाही, घोळ होणारच नाही. तुमच्या बाळाचा विचार करा. या पैशात काय होते ते बघा. उगाच काहीतरी डोक्यात खूळ घालून घेऊ नका. नाही नाही. आणि परत मला हे विषय नको. नकोय म्हणजे अजिबात नकोय. नाही. आता नीट काळजी घ्या. येतो. वा वा दीपे, कसला भारी कोंडीत पकडला का त्याला. एवढे सगळे पैसे एकदम. आता काय खरं नाही. पैसेच पैसे पैसेच पैसे. अहो पापाचे पैसे आहेत हे, लक्षात कसं येत नाही तुमच्या? किती मोठं पाप करतोय आपण. मला वाटलं होतं पैसे वाढवून सांगितले तर साहेब बाळ घेऊन जातील, पण त्यांनी तर पैसेच वाढवून दिले. आता देवाकडे फक्त एकच मागणं आहे, आपल्या पापाची शिक्षा आपल्या बाळाला मिळू नये म्हणजे झालं. ए गप ए गप, काय पण काय बोलतीस ग? आपण व्यवस्थित काळजी घेतोय पोराची, काय नाही होणार. काय काय बंट्या, अरे या घरात काय झालंय माहितीये का? काय झालं? अरे ती आपली परत कामाला जायला लागली. कामाला म्हणजे ऑफिसला? काय सांगतेस आई? अगं कालपर्यंत फार येडेगत करत होती ना ती. बरी झाली का काय? हा ना, अरे मला बी काय कळत नाही नेमकं काय चाललंय ते. बंट्या, अरे ती आपली बरी झाली तर आपल्या सगळ्या पिल्यांवर पाणी फिरलणार. पण आई कालपर्यंत तर लय बाळबाळ करत होती, आज अचानक काय झालं तिला असं? हा ना, मला बी काय कळत नाही नेमकं काय झालंय ते. आता काय करू मी, काय करू बंट्या? नाही नाही आई, तू काही करू नको. आपल्यावर संशय येईल असं काहीच करू नको. जाऊ दे तिला कामाला. ती फक्त कामावरून घरी आली ना, काय करते कशी वागते याच्यावर बारीक लक्ष ठेव. बंट्या, ती काय लपवत नसेल ना? तेच बघू आपण. ती जरी बरी झाली असली ना तरी तिला येडे केल्याशिवाय सोडायचं नाही. बराबर आहे. आता ह्या घराला तर शराप लागलाच आहे. पहिलं बाळ तर गेलंय, आता दुसरं. आई अगं काय करतेस तू? ठरले ना आपलं, त्या बाळाबद्दल त्या घरात एक चकार शब्द काढायचा नाही म्हणून. नाही 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 बोलणार, पण आता काय करू रे? तू बी मला भेटत नाही, इथं घरात बी कोण काय बोलत नाही, मग मी काय करू नेमकं? आई एक तर आपला प्लॅन का सक्सेस होत नाही माहितीये ना तुला. आता प्लॅन केलाय तर व्यवस्थित पाळू ना. आई या बाळाबद्दल त्या घरात कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे.
हा ठीक आहे ठीक आहे, काय नाही कळणार कोणाला, अजिबात नाही. काय नाही कळणार कोणाला? वेलकम टू द ऑफिस. तुम्ही कामावर रुजू झालात, खरंच खूप छान वाटतंय. हो, तुमची रजा लवकर संपली याचा आनंद आहे, पण ज्या कारणामुळे संपली त्याचा मला खूप वाईट वाटतंय. मला या विषयावर बोलायची इच्छा नाहीये, प्लीज. मॅम, मी समजू शकते तुम्ही ज्या प्रकारच्या दुःखातून जाता याची फक्त मी कल्पना करू शकते. आपण प्लीज कामाला सुरुवात करायची का? मला अपडेट द्या ना. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते बोलून एकदम मोकळे व्हा. म्हणजे हे असं फक्त कामामध्ये गुंतून घेऊन तुमचा त्रास कमी नाही होणार आहे. आत्ता बरं वाटेल तुम्हाला, पण तुम्ही जेव्हा एकट्या असाल ना तेव्हा पुन्हा त्याच विचाराने तुम्ही अस्वस्थ व्हाल. पाटे मॅडम, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण मी आता कामाला परत सुरुवात करतेय, तर मला कामावर फोकस केलं पाहिजे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. गायतोंडे, मला हिरकणी योजनेचे अपडेट द्या. म्हणजे त्या तुम्ही द्यालच, पण त्याआधी ना आपल्या भागात काही जुगाराचे अड्डे सुरू आहेत. मला ते बंद हवेत. बंद म्हणजे बंद. अचानक काय झालं मॅडम? काल आमच्या गावात मला एक जोडपं भेटलं आणि तो माणूस चक्क त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले पैसे त्या जुगारात हरून आलाय. खूप चुकीची आहे ही गोष्ट. म्हणजे आता काल ठीक आहे, त्याच्या मदतीने अर्जुनने एक अड्डा बंद केलाय, पण आपल्या भागात, आपल्या जिल्ह्यात मला एकही जुगाराचा अड्डा नकोय. बंद म्हणजे बंद. पण मॅडम, हे करणं तेवढं सोपं नाही आहे. कारण आपण धाड टाकली की तेवढ्या पुरतेच हे अड्डे बंद होतात आणि मग पुन्हा नव्याने आणखीन नव्या ठिकाणी हे चालू करतात. हो, आणि ह्या लोकांना तर काही राजकीय नेत्यांचा सपोर्ट असतो. हो, पण त्यांना मोठी शिक्षा द्या ना, त्यानंतर ते हे सगळं सुरू करण्याचा विचारच करणार नाही. ओके मॅडम. आणि महिलांना पण सतर्क राहायला सांगा. यासाठी आपण कानाकोपऱ्यातील महिलांना स्वतः जाऊन भेट देऊ. आपण वेगवेगळे शिबिरं घेऊ, त्यांना माहिती देऊ. मला फक्त एवढं वाटतं की या जुगारामुळे कोणाचा आर्थिक नुकसान नको व्हायला. येस मॅडम, अगदी बरोबर आहे. मी या कामाला लगेचच लागतो. आणि मी स्वतः भेट देईन तिथे. काय झालं? म्हणजे आपण ह्या कामाला उद्यापासून सुरुवात करूया. हो, पण मग आत्ता काय झालं तुम्हाला? मी काहीतरी बोलले ना. काही नाही, तुमचं बोलणं ऐकून आमच्या पूर्वीच्या अपर्णा मॅम आम्हाला पुन्हा परत आल्याचा आनंद झाला. हो, त्यामुळे काय बोलावं हेच सुचलं नाही. कामाला लागा. काय चाललंय? काय तोंडे रिपोर्ट द्या की मला. येस मॅडम, येस. हे बघा ना. हां हां, हे घ्या. नाही काय? नाही नाही मॅडम, तुम्ही आधी बसा तरी प्लीज. मॅडम, काय तोंडे थांबा. काय चाललंय? द्या इकडे. काही हरकत नाही, द्या. साहेब, साहेब, चहा आणलाय. ठेवू घेतो. अहो साहेब, कुठं हरवलाय तुम्ही? काय ना रे, असं डोक्यात चालू असतं काहीतरी. साहेब, तुम्हाला काय बोलायचं असेल ना तर बोला माझ्या संग, मी आहे इथंच. आता काय वेगळं बोलणार चिंचुके? अहो साहेब, बोललं की मन हलकं होतं म्हणून म्हंटल. हा विषय बोलून हलका होण्यासारखा नाही चिंचुके. साहेब, ती बी खरंच आहे म्हणा. अहो, मनातल्या मनात ठेवून अजून लई त्रास होतो. अहो, काय बी केलं तरी त्रास होतोय चिंचुके. चहा बी गोड लागा ना मला. साहेब, तुम्हाला इथं पोलीस स्टेशनात यायचं नसेल ना, नका येऊ. इथं लई लोड नाही, मी आहे इथलं, सांभाळतो सगळं. नाही नाही यार, उलट इकडं आल्यावर बरं वाटतं माहिती का. डोक्यात दुसरं काहीतरी चालू तरी राहतं. घरी तेच 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 तेच. साहेब, तुम्हाला ना आप्पी वहिनींना असं बघवत नाही बरं का. जे वहिनी बऱ्या आहेत ना. जाते कामाला आता. आतनी लई खचली रे. साहेब, पण आता तुम्ही दोघांनीच एकमेकांना सावरून घेतलं पाहिजे बरं का. चाललाय प्रयत्न, चाललाय तोच. घरची आहेत ना सगळी बरी? नाही, रुपाली वहिनींचं कसं आहे? सुजानं परत ताप नाही ना काय? आहे, पण सगळी धक्क्यातच येत तशी. तर काकी म्हणते हे करू, आपलं पूजा करू घरात, शांती घालू. म्हणलं करा आता काय, पूजा करून शांती घालून काय गेलेलं बाळ तर परत नाही येणार. अहो साहेब, त्यांच्या मनाला वाटतंय तर होऊ दे की तसं. म्हणजे त्याच्यात वाईट काहीच नाही. ते तर झालंच रे.
एवढ्या सगळ्यात आहे ना विश्वासच उडलाय सगळ्यांनी. काय नकोच वाटते, देव नको न काय नको. साहेब मला एवढं नक्की माहिती, देव एका हातानं काढून घेतो का नाही तेव्हा दुसऱ्या हातानं भरभरून देतो बरं का. माझ्याबरोबर उलट झालंय चिंचू. नियतीने आजपर्यंत फक्त आणि फक्त दिलंय मला. यावेळी घेताना असं घेतलंय ना. मी आलो जरा शेतावर चक्कर मारून येतो. ही वरची जी 4 प्लॉट आहेत ना त्याला आधी कंपाऊंड करून घ्या आणि मग आतली कामं करू आपण. कारण ते करणं गरजेचं आहे आधी आपल्याला. चला लागा कामाला. काय बिल्डर जोरात चाललंय म्हणायचं की. आता पेपर मध्ये पण बातमी द्यायला सुरुवात करीन. अय ऐकणार कसं आहे पण. का घ्यायचं आहे का तुला? नाही मी कशाला घेऊ. आणि हे वाटाचा प्रश्न होता मिटला का? काय का सुजा एवढं जाऊन त्या अर्जाला बोलून आलास तरी बी त्यांनी तुझं काम केलं नाही. मागे आमदार होता तेव्हा त्या सिटी सेंटरचं बांधकाम काढलं होतं ते बी त्या आप्पीनं थांबवलं. कसं रे बंट्या? पण तुझं काम झालं केलं का? माझं कसलं काम? आप्पीनं अर्जाला मरणाचा त्रास व्हावा अशी इच्छा होती ना तुझी, ते तर झालंच की. ए वाईट झालं रे पण त्यांच्या संगले. म्हणते तू कुठं होता रे त्या रात्री? कुठल्या रात्री? तुला चांगलं माहिती मी काय विचारतोय ते. अच्छा म्हणजे तू असं म्हणतोय की त्या आप्पीच्या बाळाचं मीच काहीतरी केलंय. फक्त तू नाही, तू न तुझ्या आईने. सुजा त्या दिवशी मी आणि माझी आई दोघंही घरीच होतो आणि आम्हाला कुठं जमतंय बाबा तुझ्यासारखं बाळांचे खून करायला. हे पट्टे का झोंबलं का? उगाच आमच्यावर कशाला भलते असेल ते आरोप करतो. त्या दिवशी आम्ही दोघंही आलतो हॉस्पिटलला पण त्या अर्जानं हाकललं. माहित नाही का तुला? ती बरंच केलं तरी. सुजा मला ना तुझी गंमतच वाटते बघ. तू ना नुसतं मोठमोठ्या बाता मारतो पण तुझ्याकडनं होत काहीच नाही. बघ की आता तूच तिथे कशी घर उभी राहतात ती. लय नको हवेत जाऊ. ह्यो प्रोजेक्ट पण आपल्याकडे जाऊ शकतो. म्हणजे? अरे भावा तू 80-300 मध्ये वस्ती उभी करायची म्हणतोय. जमीन येणे झाली माझी. पण त्यानं काय होत नाही. कलेक्टरच्या मनात आलं ना तर उद्या ह्यो प्रोजेक्ट पण थांबू शकतो. मग काय करशील? म्हणते निक तुझ्या शब्दात येणार नाही मी आता. उगाच भडकणार नाही मी आता. तेच म्हणतोय मी. उगाच आमच्यावर कसले तरी भलते असेल ते आरोप करण्यापेक्षा आहे ना स्वतःच्या कामावर जास्त लक्ष दे. नाहीतर परत हातात ढेकळं राहायचे. निघतो का आता? निघ. हप्पे तू आता जोमनी कामाला सुरुवात कर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. अरे यार रडतच आहे का अजून? ए बसा जरा शांत राहा. ए अरे गप बस रे. ए अरे गप बस गप बस. ए बसा ए बसा. कोणाचं पोरग? अप्पे मी काय म्हणतोय एक गोष्ट पक्की लक्षात ठेव. ऑफिसमध्ये बाळाचा विचार करायचा नाही. त्याचा साधा विषय पण काढायचा नाही. बाळ रडतंय अर्जुन. बाळ रडतंय अर्जुन. सांगायचे तुम्हाला आपल्या घराचं ना काहीतरी बिघडलंय बघा. म्हणून मला असं वाटतंय की आपल्या घरात शांती घातली पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आई आहो असं का म्हणताय अचानक? हापे अगं घरात काय चाललंय तुला चांगलंच माहित आहे की. पण आई घरात शांती घालून काय होणार आहे? हे बघ घरात जे काय वाईट व्हायचं होतं ते झालंय की. आणि ऐक जोपर्यंत इथली माणसं बदलत नाही ते नीट वागत नाही ना तोपर्यंत असंच होत राहणार आहे. त्या शांती घालून काय नाही होणार. आता तू काहीतरी आणखी खेकाट काढू नकोस. करायची असं ठरलंय. उगाच लांबड लावू नका. सरकार तुम्हाला पाहिजेच असेल ना शांती. शेवटी तुमच्याच कर्माची फळे ती आणि ती शांती घालूनच जाणार आहे. सुजा काय बोलतोयस तू? अर्जुन आपण करूया ना शांती खरंच. अर्ज्या आपीने आत्ता विषय बदललाय. नाही भाऊजी विषय तुम्ही बदलताय. आपण शांती विषयीच बोलत होतो. तुझ्या
नाही तुला तुझं सगळं मिळालंय ना, मग आता घरात शांती केली तर तुझं काय जाणार आहे का? सरकार, घरात शांती तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही आणून ठेवलेल्या गोष्टी लोक घर सोडून जातील. तोपर्यंत तुम्ही शांती करा, हवन करा, तिकडे काही करा. घरात अडचणी येणार म्हणजे येणार. ए सुजा, घरात आणून ठेवलेली माणसं म्हणजे काय? हा, कुणाला बोलतोय सर? नीट बोल जरा. तुला काय बोललोय का मी? तुला काय अडचण आहे का शांती केली तर? म्हणजे शांती केल्यावर पुढं काय होईल न होईल ते पुढचा प्रश्न आहे. तुला आत्ता काय प्रॉब्लेम आहे का? मला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा? काही करा तिकडे. संपला विषय. काके तू सांग काय लागतंय, काय आणायचंय, काय तयारी करायची, आम्ही करतो. हाय आम्ही. हो आई, मी पण आहे तुमच्या मदतीला. चल येतो आम्ही. या कदम येतो. हा चला, मला बी जायचंय शेताव. आवर तुम्ही. मग काय झालं मॅडम? काय झालंय का? मॅडम हाच तो बघा. नाव काय तुमचं? अण्णा. हे नाव आहे? नाही, हे नाव नाही, म्हणजे नाव आहे संतोष जाधव. सगळे अण्णा म्हणतात. बरं अण्णा, काल काय कांड केलंस आठवतंय की पियाला होतास? दोन. नमस्कार साहेब, मी ह्यांची बायको दीपा. काय झालं, तुम्ही सगळे इकडे का आलात? तुमच्या नवऱ्यालाच विचारा काय झालं ते. काय हो, काय झालं? ठीक आहे, वेड्या ठोका घेऊन चलायचं. हो नाही नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो. आत नका टाकू. कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत. अगं बया बया बया, माझं नशीबच फुटकं मॅडम. काय करू काही कळना. एक शब्दाने म्हणून हा ऐकत नाही माणूस. आता काय केलं हो तुम्ही? सांगा. ते काल सांगा ना. जुगारात पैसे हरलो आणि तिथे हाणामारी झाली माझी. लाज वाटते का तुम्हाला सांगताना? जरा तरी. मॅडम काय करू काही कळतच नाही या माणसाचं. 1 रुपया टिकू देत नाही हा माणूस घरात. मॅडम, ह्याला आत टाकावंच लागेल. नाही 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 नाही, ऐका ना, मला आत नका टाकू. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार. नक्की? हो नक्की. इथे लपून छपून जुगाराचे अड्डे चालतात, खरंय का? हो बरोबर आहे मॅडम. मग त्या सगळ्याची माहिती देणार? हा देईल ना. सांगून टाका सगळी माहिती. तुम्ही जर परत तिकडे गेलात ना तर मी सरळ मॅडम कडे जाणार. हे बाई, सांगतो ना, सांगतोय. वडूज सातारा रोड आहे ना. हायतुंडे, एवढ्या भागात जुगाराचे 4 अड्डे चालतात. काही करून आजच्या आज ते सगळे बंद झाले पाहिजे. काहीही कर. येस मॅडम, त्यांना काही कळण्याच्या आत सगळं बंद झालं असेल. आणि तुम्ही ही माहिती कोणालाही लागू द्यायची नाहीये? नाही नाही, कोणालाच कळणार नाही. मी सांगणारच नाही कोणाला. तर काय तोंडे बाळ आहे आत. मॅडम ऐका ना, हे बघा, तुमच्यासारखा अधिकारी गमावणं आपल्याला परवडणारं नाहीये. आणि जर इथे कोणी ऐकलं तुम्ही काय बोलताय तर आणखीन अडचणी निर्माण होतील. मॅडम, नेहमी मी तुमचं ऐकतो की नाही, आत्ता माझं प्लीज ऐका. काय तोंडे बाळ हो. हो मॅडम, आपण ऑफिसमध्ये जाऊन बोलूया ना यावर. प्लीज मॅडम, प्लीज ऐका.
काय तोंडे तुम्हाला कळत कसं नाहीये? मी कसं सांगू तुम्हाला? बाळ बोलवतंय, मला आवाज देते, बाळ रडतंय, मला जाऊ दे ना एकदा. हो देवा, म्हणजे थोडक्यात वाचलो म्हण की आपण. मग काय तर. आणि आई त्या आप्पीला येडबीड काय लागलेलं नाही. मग रे अगं कसं काय मला माहित नाही, पण तिला कळतंय बाळ कुठे आहे ते. काय असं कसं होईल? अगं कसं काय ते मला बी माहित नाही, तेच म्हणलं ना मी तुला. पण तिला कळतंय बघ. आज पण भांबवलेली होती, पण सारखं म्हणत होती की माझं बाळ इथंच कुठंतरी आहे, माझं बाळ इथंच कुठंतरी आहे. आता हो बाया, आता काय करायचं रे बांट्या? तो आरजा म्हणतो ना ते एकदम बराबर आहे बघ. ती नियती ना सदा ना कदा त्यांच्याच बरोबर आहे. हाय, पण ह्या टायमाला बी त्यांच्या बाजूला आहे, पण त्यांना माहित नाही. असं कसं माहित नाही? ती आपी परत तिकडे गेली म्हणजे आपला सगळा खेळ खाल्लास. नाही 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 नाही, असं परत होईल असं वाटत नाही. पण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे बघ, थांबून जमणार नाही. हे बघ बांट्या, ती आपी येडी नाही हे फक्त आपल्याला माहिती, पण घरातले सगळे तिला येडीच म्हणतात. हा मग मी बी घरात ती येडी आहे हाच मुद्दा लावून धरते ना. हा आई, तू असंच कर. काही झालं तरी ना त्या आप्पीचा त्रास कमी झाला नाही पाहिजे बघ. पण अरे बंट्या, एवढ्या काय होणार आहे तवा सांग ना. आपल्याला ना लई काहीतरी मोठा दंगा केला पाहिजे बघ. हे बघ, त्या आप्पीचं तर कोण घरात एवढं ऐकत नाही आता. आणि तो सुजा, तो तर माजल्यासारखा करायला लागलाय. त्याचं काय आता? अरे मी त्याला एवढं प्रेमाने म्हणलं, सुजा बाळा एखादा पोलट आम्हाला बी दे. असला गुस्सात बोलला मुडता. आई एक नंबर काम केलेस बघ तू. आता बघ कसं एका दगडात दोन्ही पक्षी मारतो. म्हणजे आता आप्पीच्या डोक्यातनं त्या बाळाचा विषय बी काढतो आणि घरात राडा बी करतो. अरे पण ते कसं काय? असं आता का बया, हे काय रे? सरकार घरात राडा घालायच्या चाव्या. अर्जा, कदम काय करताय तुम्ही? हा तेल लावतोय, दुसरं काय? लावला आप्पीने आतमध्ये आता. हा ती लावत होती आणि तू निघून आलास. अर्जा, तुझी आई गेली ना तेव्हा मला असाच लई त्रास व्हायचा बघ. परत माझी तुकोबाराया मला भेटली, त्यांनीच वाट दाखवली. मला काय वाट दिसेना कदम. आई गेली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. होय रे, परिस्थिती वेगळी होती, पण वाटत तर तेच होतं ना. हा अरे की आपल्या जवळचा माणूस गेला कायमचा. तेच तर कदम, ते वाटणं महत्वाचं आहे ना. आप्पीला वाटतच नाही. आप्पीला हेच वाटतं की बाळ जिवंत आहे. किती आणि कसं समजून सांगितलंय मी तिला, तरी तिचं तेच, बाळ जिवंत आहे, बाळ जिवंत आहे. मला अक्षरशः भीती वाटायला लागली आता. रुपाली वहिनींसारखी परिस्थिती नको व्हायला आप्पीची, बस. अरे अर्जा, ती भेदरली अरे, घाबरली. पण तू असं वागून कसं चालेल ना? कदम, रुपाली वहिनींची अवस्था डोळ्यांनी बघितली मी माझ्या, म्हणून जास्त भीती वाटते. आणि ती बोलती ते खरं असेल तर? हे बघ अर्जा, तू लहान होतास का नाही तेव्हा आम्ही एकत्र शेतात कामाला जायचो बघ, तुझी आई मी. तेव्हा तुला साडीच्या खोळीत शेतातल्या खोलीवर ठेवलेला असायचं. तर तुझा आवाज जरी आला नाही ना तर तिला बरोबर कळायचं. काय तू रडतोय ते? कस काय? हा, मला बी कळायचं नाही. तर मी तिला विचारलं तर काय म्हणायचे माहितीये का? अहो माझ्या पोटातलं बाळ आहे ते, त्याच्या मनात काय चाललंय ते मला नाही कळणार तर कुणाला? कदम, आप्पी पण असंच म्हणत होती. तेच तर म्हणतोय मग मी. अरे काय गोष्टी अशा असतात ना ते आपल्याला बाप्या माणसाला नाही कळणार, पण म्हणून त्या नसतातच असं नाही बरं का. आता नियतीच बघ ना, तुला आहे ना विश्वास नियतीवर? होता, आता नाही. अर्जा, मला तर वाटतंय तुला जास्त त्रास होतोय आप्पीपेक्षा. होतोयच ना कदम, होतोयच ना. मी विषय टाळण्याचा प्रयत्न करतोय, आप्पी परत परत तोच विषय काढते. कशासाठी? का हो कदम, आहे काय घडलं सगळे? कशासाठी सांगा ना. त्याचं कारण नाही कळणार रे, आणि शोधायचा पण प्रयत्न करू नकोस तू. अरे हाती कायच लागणार नाही, डोक्याला ताप होईल नुसता. ठीक आहे, मी सांगेल स्वतःला समजून. आप्पीचं काय करू? तिला काय सांगू, कसं सांगू? आधी तू नीट हो ना, स्वतःला सावर, मग तिला सावरू शकशील ना. पण तिला सांगू कसं? अर्जा, दुसऱ्या कोणाच्या तरी तोंडून तिला सांगितलं तर? म्हणजे बाई माणसाच्या, म्हणजे बाईने सांगितल्यावर आपल्याला कळेल ना. मग काय म्हणतात अनिल सर या ठिकाणी?
ते मस्त आहेत, त्यांनीच सोडलं सातारला. आता मी पण जरा नोकरीचं बघतीये. अरे वा, हे ऐकून एकदम बेस्ट वाटलं. अगं नोकरी तर मिळेलच तुला, एवढी शिकलेली आहेस तू. मीच मूर्ख होतो अगं त्यावेळी, काय सांगायचं तुला. अरे दादा, आता कशाला मागचं उगाळत बसतोयस तू? अगं तायडे, तू खुश आहेस ना? मग झालं तर अजून आम्हाला काय पाहिजे? हा, माझं सोडा, तुम्ही सगळेजण कसे आहात? वंस, हो काय काय सांगायचं तुम्हाला ना, कुठनं सुरुवात करायची तेच कळना झालंय. का ग वहिनी, काय झालं? बाळा, आत्याजी आली. चला चला चला. आत्या, हे बघा. अहो, आमच्या बाळाला भेटा की. बघा कसलं भारी आहे ना आमचं बाळ. रुपाली, त्या आत्ताच आली आहे ना, तिला जरा बसू दे, मग दाखव. मग बाळाला घ्यायला काय होतंय तेव्हा? अगं असं नाही, पण त्याला झोप आली आहे ना, मग ते परत चिडचिड करतं ना, म्हणून म्हटलं मी. तुम्ही ना नेहमी असंच करता. माझ्या बाळाला कोणाला भेट. रुपाली, रुपाली, तुम्ही ना नेहमी असंच करता. माझ्या बाळाला कोणाला भेटूनच देत नाही तुम्ही. नाही असू दे, ती आत येऊन भेटेल बाळाला. हं? चल रूम मध्ये भेटेल. हा, हा, माझ्या बाळाला जोजो आली ना, गाई गाई करायची माझ्या बाळाला. हो, चला गाई गाई करू आपण. गाई गाई करायची. हो. अरे दादा, हे काय आहे? हे असं चाललंय बघा, चित्तरकथाच आहे बघा सगळी. म्हणजे? अगं बया, ती पोटावर पडली आणि त्याच्यात तिचं बाळ गेलं. तशी बी ती पडली नाही, तिला पाडली. आणि तेव्हापासनं भावली घेऊन बसती आणि बाळ बाळ म्हणती. आणि आप्पीचं तर तुला माहितीच असेल ना, का नाही माहित? ओ मावशी, हे सगळं लय भारी झाल्यासारखं चव घेऊन काय सांगताय? आता ग बया, जे आहे तेच मी सांगते ना. अगं रुक्मिणीला भी वाटतंय की काहीतरी घरात झालंय म्हणून ती शांती करायचं म्हणत होती. आणि मला भी वाटतंय नक्कीच कुणाची तरी नजर लागली असणार घराला. मी गेले त्यावेळेला सगळं काही चांगलं होतं. कुठे गेली फाईल? सुजा, हा तशी ठीक आहे, म्हणजे ऑफिसला गेल्यावर काम पण करते, पण बाळ जिवंत आहे हा विषय तिने डोक्यात घेतलाय. अरे अर्जुन, तिला पण लय मोठा धक्का बसला असणार आहे. आता एवढे दिवस मी पण स्वतःला हेच समजत होतो, पण तसं नाही. अगं तसं नाही म्हणजे? आपली घरात थांबली तर तिला त्याच गोष्टी आठवत राहते. म्हणून मी तिला म्हणलं की आपलं कामाला जा, पण तिथे जाऊन पण तेच. काल कुठे एका शेतावर गेली होती पाहणी करायला, तर म्हणली तिथे गेल्यावर मला असं वाटलं की माझं बाळ इथून जवळच आहे. काय? हो, नाही तर काय. मग इथंच बसलो होतो, मी ऐकलं तेव्हा मी उताडकन उठलं निघून गेलो बाहेर. अरे अर्जुन, असं करून कसं चालेल बरं? ते बरोबर आहे, मी असं नाही करायला पाहिजे होतं ना. ते तो विषय काढला ना की माझ्या जखमीवरची खपली काढल्यागतच वाटतं का मला. अर्जुन, मला असं वाटतंय की तू आधी हे मान्य कर की बाळ गेलंय. हे बघ, बाळाचा आजही विषय काढला ना की तुला तेवढाच त्रास होतो. म्हणजे त्या गोष्टीचा अजून तू स्वीकार केलेला नाहीयेस अर्जुन.
आत्या, बाळ गेल्यानंतर एवढ्या गोष्टी घडल्यात ना घरात. बाळ गेले हे स्वीकारायला आणि पचवायला वेळच नाही मिळाला. एडगत करायला लागली आप्पी. तेव्हाच मी स्वतःला समजावलो की अर्जा, हे बघ बाळ गेले, तुला आत्ता फक्त आप्पीला सांभाळायचे बस. तू बाळासाठी जे जे काही केलंयस ना ते सगळं मला माहिती आहे बघ. बाळ तुमच्या दोघांचं होतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टीतून आप्पीला जेवढा बाहेर यायला वेळ लागणार आहे, ह्या सगळ्या दुःखातून तेवढाच वेळ तुला पण लागणार आहे. आप्पी यातून बाहेर पडली की मी पण पडेल. असं नाहीये अर्जुन. तुझा प्रवास वेगळा, तिचा प्रवास वेगळा. तिच्यावर अवलंबून तू राहू नकोस. अवलंबून नाही का आत्या, पण ती रोज रोज म्हणते की बाळ जिवंत आहे, मग मला लय कसं तरी होतं. मी बोलते तिच्याशी, तू तिची काळजी अजिबात करू नकोस. आप्पी सारखी गुणी पोर ह्या दुःखामध्ये अडकून नाही पडली पाहिजे बघ. मी थांबेन तिच्यासाठी. मी ज्यावेळी विचार करत होतो ना की आप्पीची ही गोष्ट कोण बोलल तेव्हा मला असं वाटलं की हे फक्त बघ, तूच. बोलेन मी. चल जेवायला बसू सगळेजण. हा. आता कोणाला एवढा वेळ आहे? पीक घेत बसा, ते बाजारात न्या, आणि बाजाराचं तुला माहितीच आहे काय आहे ते. कधी भाव वर जाणार आणि कधी नाही. पाऊस पण कधी कधीच पडतोय आता. त्यापेक्षा हे बरं आहे ना, फिक्स पैसा हातात. अरे भावड्या, बरोबर आहे की त्याचं. त्यांच्या मताने त्यांना जे पाहिजे ते करून दिलं पाहिजे की. सुजा, कर रे तू. तू सगळ्या बाजूंनी विचार केलास ना? हो सर. हा, मग झालं तर अभिनंदन. आता मागे वळून बघू नकोस या ठिकाणी. हा सुजा बाळा, एकदम दणक्यात होऊन जाऊ दे. सुजा, हे भारी आहे, आवडलं आपल्याला एकदम. आता मी दुसरं काहीच डोक्यात घेतलं नाहीये. एवढंच आता फुल फोकस नाही करायचं. तेच पाहिजे, असंच पाहिजे. अप्पे, तू काही बोलली नाहीस ग? अप्पे, तुला तर मी स्पेशल निमंत्रण देणार आहे. कसलं? या प्रोजेक्टची सुरुवात तू करावी अशी इच्छा आहे माझी. तू ज्या प्रकारे दंगल थांबवायचं काम केलंय, त्यामुळे तुझ्यापेक्षा भारी व्यक्तीच मिळणार नाही हा प्रोजेक्ट सुरुवात करायला. हे तर सोन्याहून पिवळं झालं की. हा, नाहीतर काय मग. नाही भाऊजी, मला नाही जमणार. का? काय झालं अप्पे? कारण भाऊजी, तुमच्या प्रोजेक्टला मी मंजुरीच देऊ शकत नाही. मंजुरी देऊ शकत नाही म्हणजे? अप्पे, आता ह्यावेळी सगळी कागदपत्र क्लिअर आहेत बरं का. आज गावामधलं हे पहिलं प्लॉटिंग असणार आहे. अप्पे, काय अडचण आहे? तुम्ही जिथे करताय ना तिथे अडचण आहे भाऊजी. अप्पे, अगं ती जमीन आता सुजयच्या नावावर आहे की. होय अप्पे, अगं त्यात कसली आली अडचण? हो, माझं ऐकून तर घ्या. हा, जरा ऐकून घ्या सगळे. अप्पे बोल ग काय. हे बघा, त्या जागेच्या आजूबाजूला सगळीकडे शेती आहे. मग आपण तिथे बांधकाम कसं काय करू शकतो? आता गो बाया, अगो किती माणसं शेतात घर बांधतातच की. एक मिनिट भाऊजी, तुम्ही त्या जमिनीचे येणे जरी करून घेतलं असेल तरी ते नियमात नाही बसत. तिथे असं बांधकाम नाही करू शकत. ऐका मला. कुठून शोधून काढलं तू हे? मला ग्रामपंचायतीपासून सगळ्यांनी परवानगी दिली बरं का अप्पे. तुलाच काय अडचण आहे? मला नाहीये अडचण. हे नियमात बसत नाही ते सांगते मी तुम्हाला. अप्पे, अगं बाळाविषयी बोलायचंय का? तुझ्यापासून काही लपणार आहे का? पण अप्पे, मला तर तू एकदम व्यवस्थित वाटते बघ. हो ते मी व्यवस्थितच आहे की. रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना ही एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की बाळ आहे. नाही गेले कुठे, आवाज येतोय बाळाचा. बाळ. पण अप्पे, हे सगळं कसं काय शक्य आहे? आवाज ते खरंच येतोय मला आवाज. ज्या दिवशी मला कळालं ना माझ्या पोटात बाळ आहे, त्या दिवसापासून ते आत्ता डिलिव्हरी होईपर्यंत 9 महिने मी रोज बाळाशी बोलायचे. रोज. हो हो. आणि आता असं वाटतं की बाळ माझ्याशी बोलतंय. मी ना जेव्हा जेव्हा बाळाशी बोलायचं ना तेव्हा मला असं वाटायचं की बाळाला ना सगळं कळतंय आणि बाळाचं पण मला सगळं कळतंय. अहो आता हेच बघा की आपल्या साताऱ्यात दंगल झाली होती तेव्हा मी घरातून निघताना बाळाला सांगितलं होतं, बाळा मला ना आत्ता तुझ्या मदतीची गरज आहे. मला गरज आहे तुझी. मला खरंच मदत कर.
आणि खरंच आहो, दंगल थांबेपर्यंत मला बाळाने अजिबात त्रास दिला नाही, खरंच. आणि मी दुःखी असेल ना तर मला उचक्या लागायच्या. जणू काही बाळ मला सांगायचं की आई तू अजिबात काळजी करू नका, मी आहे तुझ्यासोबत, खरंच. पण हे सगळे भास नाहीत, हे कशावरून आप्पे? आत्या भास असते ना त्याशी केव्हाही नसते झाले. काहीतरी बघितलंय, काहीतरी जाणवलंय, आठवले, मग लक्षात आलं असतं, मग भास असते ना ते. आता मला ना बाळाचा आवाज येतो रडण्याचा अचानक. आणि तुम्हाला एक सांगू का आत्या? काय ग? माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना, बाळाचा जन्म झाला ना, तेव्हा मी ग्लॅनीत होते, पण मला बाळाच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आलेला. तोच आवाज मला आता रोज येतोय कानात ऐकू. खरंच आप्पे? खरंच आत्या. माझं तर डोकंच चालायचं बंद झालंय बघ. पण का कोणास ठाऊक तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटतो बघ आप्पे. आता तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेव. मी माझ्या मनाची समजूत घातली. आत्तापर्यंतची ना सगळ्यात वेगळी लढाई आहे ती मला एकटीला लढायची. आप्पे अगं, आत्या होय, खरंच आहे की. आता मी जर तुमच्या जागी असते, अर्जुनच्या जागी असते, बाकी घरच्या सगळ्याच मंडळींच्या जागी असते, तर मलाही असंच वाटलं असतं. हे काहीतरीच काय असं कुठे असतंय वय, काहीतरी आवाज येतोय. पण आत्या आता आहेत ते आहे. आप्पे, आईचं आणि मुलाचं नातं ह्या सगळ्याच्या पलीकडे असतं. तू म्हणतेस त्यावर विश्वास ठेवून बघते मी आप्पे. तुम्ही एवढं बोललात ना, मग काय शोधून बघ, ते विचारानेच कस तरी होते. तू अशी चिडचिड केल्यावर आता ते विषयच तसा आहे ना. अगं ज्या बापाचं तानं बाळ केलंय, त्यांनी स्वतःच्या हाताने त्याला मूठ माती दिली, त्या बापाला तुम्ही सांगताय की शोध घे, काय तर बाळ जिवंत असेल. फार कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय ते? जरा तरी कळतंय का? अरे अर्जुन, आत्या, ज्यावेळी मला कळलं ना की मी बाप होणार आहे, आप्पी आई होणार आहे, कसली कसली स्वप्न रंगवली माहितीत का? आप्पी म्हणायची, अर्जुन सगळ्यात पहिल्यांदा बाळाला तू हातात घ्यायचं. बाळ असं असेल, बाळ तसं असेल. अर्जुन, डोळे माझ्यासारखे असतील का रे? अर्जुन, बाळ आहे ना गोरगोमट असलं पाहिजे तुझ्यासारखं. ही स्वप्न रंगवली होती, यातलं काय झालं का? डॉक्टरनी ज्यावेळी पहिल्यांदा हातात दिलं ना बाळ, थंडगार मांसाचा गोळा होता तो. आणि हे सगळं परत सहन करण्याची माझ्यात ताकद नाही. झालं ना, बाद झालं एकदा. अरे बघा, तुम्हाला आपल्याला समजवता येत नसेल ना, नका समजू, मी समजू. पण हे असलं काही शोधणार बिंदणार नाही मी, कळलं? अरे कुठं निघालास तू? बाहेर चाललोय मी, जरा उशीर येईल, काळजी करू नका. अरे ऐक तरी अर्जा. हे भावड्या, मी असं बोलायला नको होतं का रे? नाही, तुझं काही नाही चुकलं. तुला वाटलं तेच बोललीस तू. पण अर्जानक नाही, लईच मनाला लावून घेतले. त्याचीच काळजी वाटते मला. ह्याच्यापेक्षा मला आप्पीच शांत वाटली. हा तेच तर ना. अर्जुन लईच हल्लाय बघ मनापासून, आणि मला त्याचीच भीती वाटते. अगं मी कशाला खुश असेल? अहो तुम्हीच तर म्हणले होते ना, नाही ह्या आप्पीला येडं करून अख्ख्या गावात दगड मारत फिरवली नाही तो नावाचा सरकार नाही. हा, असं तुम्हीच म्हणले होते ना. मेला तो सरकार कवाच. काय झालं? काय आकडी भरली का काय? नाही नाही नाही, या येळेला ना मला बंट्यासारखं हसायला यायला पाहिजे होतं बघा, लय मजा आली असती. तुम्हाला खरंच लाज वाटत नाही का हो? लाज? कुणाची लाज काढताय तुम्ही? अहो तुम्ही ही जी पाप केल्यात ना, त्या पापाची फळं आहेत ही. अहो तुमच्या त्या तायडीला, या घरातल्या लिकीला किती वर्ष तुम्ही एका खोलीत डांबून ठेवली होती. हा, त्या अर्जाच्या आईला मारलं आणि स्वतःच्या पोराला इश खाऊ घातलं तुम्ही. ही जी तुम्ही सगळी पाप केल्यात ना, ह्याचं फळ हे अख्खं घरदार भोगतय. मी कोणाला मारलेलं नाही. होय का? मग जावा
हे त्या आरजाला सांगा बरं. मग बघा तो काय म्हणतोय ते. आता जरा गप बसता का? आताच बया का घाबरले. सरकार तुमची ना या अवस्था मला बघवतच नाही हो. लई दया येते बघा तुमची मला लई. तुम्ही एक काम करता का, तुम्ही ना तुमच्या तोंडानेच बाहेर जावा आणि सगळं सांगून टाका, म्हणजे काय कोणी सांगायची गरजच नाही. शक्य नाही ते आता. बराबर आहे, आता शक्य नाही. आता जर का हे त्या आरजाला कळलं ना तर तो मरून जाईन बघा. एक तर त्याचं बाळ गेलं, बायको येडी झाली, आणि हे जर त्याच्या आईचं त्याला कळलं की मग संपलाच विषय. आप्पी येडी नाही. अहो म्हणायला काय, तुम्ही लय काय काय म्हणालो, पण हेच खरं आहे बघा. इथं थांबून ना काही उपयोगच नाही. तुम्ही बोला, काय म्हणताय? अगं मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोला की. खरं तर आधीच बोलायचं होतं, पण ना कसं बोलू तेच कळत नव्हतं. काय झालं ताई? मी आणि माझं बाळ आम्ही दोघं तुला भेटायला आलोय. खरं तर आधीच येणार होतो, पण आमचं बाळ गेलं. हा, म्हणूनच कळत नव्हतं. पण एक सांगू आपण ना, तुझं बाळ गेल्यावर तुला काय वाटलं असेल ना, मी समजू शकते. अगं हे काहीच दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते. ताई तुम्ही एवढं बोलायला आलात माझ्याशी, याचंच बरं वाटतंय मला. ताई तुम्हाला सांगू का, माझं बाळ गेलं असं वाटतच नाही हो मला. अगं तसं वाटणारच ना, पण तू काही काळजी करू नको. हा, आम्ही सगळी तुझ्या बरोबर आहे. माहितीये मला. अपर्णा, तू मला म्हणली होतीस ना की तुझं बाळ आमचं आहे म्हणून. आता तुझ्याकडे बाळ नाही ना, मग हे माझं बाळ तुझं पण आहे, आणि माझ्या बाळाला पण छान वाटेल छोट्या आईकडे गेल्यावर. हो की नाही बाळा? हे बघ, बाळ पण हो म्हणते. घे बाळाला, घे, धर. हळूच, त्याने अजून मान धरली नाही ना म्हणून. अगं कधी कधी उठून बसतं ना, ते वेगळे. हा, किती खुश आहे बघ तुझ्या खुशीत. आत्ताच उठले ना, झोप पूर्ण झाली ना की एकदम खुश असतो. तू घेतलेलंस का ग तुझ्या बाळाला हातात? ते त्याआधीच. हा, मग आता हे बाळ तुझं पण आहे ना, मग तू ह्या बाळाला घेऊन बसत जा. तुला जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा बाळाला घेत जा. हा, मी बाळासाठी दूध घेऊन येते. बाळाला भूक लागली असेल ना, हा बस त्याला घेऊन. केलं होतं बाळाचं. अर्जुनने आणि मी तर काय काय ठरवलं होतं. अर्जुन जेव्हा पहिल्यांदा बाळाला गेल तो क्षण तर मी कित्येकदा डोळ्यासमोर आणला होता. काय काय ठरवलं होतं बाळाचं, किती लाड करायचे होते, पण भलतच झालो. बाळाचे लाड करायचे होते मला ना ताई. बाळाला ना असं नाव माकू घालायचं होतं, बाळाला अशी अंगाई गायची होती. हे घे. हा, तर तू खाऊन झाले, आता झोपो. म्हण अंगाई. नाही हे गा. नीज रे नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा. नीज रे नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा. आहा हा 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 हा. ला 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 ला. घ्या बघा आता तुमच्या डोळ्यांनी. काय म्हणलं होतं मी, ही आपली ठार येडी झाली. आता बावल्याला दूध बी पाजलंय आणि कशी अंगाई गीत गात बसली. नीज रे नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा. हा 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 हा. तुझा आला रे चंदा मामा. बघितलं ना,
आता कलेक्टर मॅडम एकदम पार येड्या झाल्यात. होय की डोक्यातून हुकली पारती. कुठे का अर्जा? काल लय माझ्या अंगावर येत होता ना, आता येऊ द्या त्याला. मग विचारतो त्याला हे काय म्हणून. ए अर्जा बघ काय चाललंय ते. नीट बघा, शहाणपणाचं लक्षण आहे का हे? अरे हुकली तुझी आप्पी, कंप्लीट हुकली. काय चाललंय या दोघीच? आता गो बया, अहो सरकार जे तुम्हाला दिसतंय तेच चाललंय ना. आता एक काम करा, ह्या दोघींना बी मिळून येड्याच्या इस्पितळात भरती करा आता तुम्ही. म्हणे ओ मावशी तुम्ही जरा गप बसा. ही रुपाली पण ना कळतंय मला ते, पण त्यावर हा पर्याय नाही का हे गाणं पिणं. बघ आपली तुला दुःख होतंय मला कळतंय, पण म्हणून तुझं असं वागायला लागलीस ना, या घरच्यांना आई तर कोलीत मिळेल तुझ्या विरुद्ध बोलाय. तुला तेच सांगते अर्जुन, मी कसं सांगू मला नाही कळते. मी हे सगळं ठरवून नाही करते, खरंच मी खरंच ठरवून नाही करते. अर्जुन मला बाळाचा आवाज आला ना की मी आपोआप त्या आवाजाकडे ओढल्या जाते. मी कसं सांगू. मी आपे आपे आपण एखाद्या डॉक्टरना दाखवायचं का? नाही, मला थोडा वेळ दे ना. ठीक आहे, तू वेळ घे, तुला पाहिजे तेवढं. मला पण कळतंय अप्पे, शेवटी आई आणि बाळाचा प्रश्न आहे. हा विषय एवढा लवकर नाही डोक्यातून जात. अनुभवलंय. तू घे वेळ, पण शक्य होईल तेवढं सावर लवकर स्वतःला. हे बघ, तुला कोणी येडं म्हणलेलं मला नाही सहन होणार. सॉरी, खरंच सॉरी. मी घेईन काळजी. मी तुला वचन देते अर्जुन, मी खरंच काळजी घेईल. आणि मी असं काहीच वागणार नाही जेणेकरून माझ्याविषयी काहीतरी भलत असेल तर बोलते. अय काय सुजयराव, माझे आमदार, माझी बिल्डर आणि आजी शेतकरी, आता कुठलं पीक घेणार शेतात? शेती नाही करणार आहे मी. अरे तुला लय मस्त काय काय करायचं होतं, पण तुझी सगळी स्वप्न आता ह्या कागदात राहणार असं वाटतंय बाबा. खबर लागली वाटतं तुला, म्हणून मीठ चोळायला आलाय. आता मी कशाला मीठ चोळू? आईने तुला विचारलं होतं एक प्लॉट देतोस का म्हणून, तेव्हा तू माच केलास. मी बी तुला विचारलं होतं काही मदत करू का म्हणून, तेव्हाही तू माच केलास. तू आणि मदत, आणि मदतीच्या नावाखाली हे बी सगळं घशात घातलं असतं. भंट्या, तुला आज नाही ओळखत रे मी. अरे लाज वाटू दे जरा. आमदारकीच्या वेळी लुटून बसला की सगळंच. सुजा, देणं सोडून झालं गेलं, रात गई बात गई. आणि तू एकट्याने एवढं सगळं केलंस, काय झालं शेवटी? स्टे आणलाच ना तिने. मी करणार आहे, ती काय बी करतो तिकडं. मग ती आप्पी जोपर्यंत तिथे आहे ना, तोपर्यंत ती सही करणार नाही, हे तुला बी माहिती. बघून घेईन मी, पण आता मागं नाही हटणार मी. पण ती आप्पी मागं हटू शकते. कस काय? हा, आता कसे डोळे चमकले बघ तुझे. कस काय ते सांग भंट्या. म्हणशील तो प्लॉट देईन मी तुला, पण विकत अर्ध्या किमतीत नाही, 70% भावनी. नाही तर राहू दे मग. हा चाल, पण शब्द बदलायचे ना. आता पाहिजे तो प्लॉट देईन म्हटलं ना तुला. तुझ्या संकल्प ढोबळे नाव आहे माझा. म्हणूनच म्हटलंय मी. आता तू ओळखायला लागलायस बघ मला, त्याच्यामुळे काय तुझ्यावर गेम करून जमणार नाही. चल आप्पीचं काय करायचं ते सांग मला. मिठी मार. हा, अरे मिठी मार रे सुजा. किती दिवस झाला आपण नुसते भांडतोय, असं प्रेमानं भेटलोच नाही. आणि आज गावात तू सोडून कोण आहे माझं सांग बरं. मार मिठीचं, मार 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 मार. आता कसं गार 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 वाटतंय ना, लय भारी वाटतंय बघ. ग्रेट. बाळा,
भूक कशी नाही लागली रे आज? सॉरी बाळा. मग आपण हे काय झालं मॅडम? मॅम काय झालं? सॉरी, काही नाही. तुम्ही काय म्हणत होतात? तर मी काय म्हणत होते, आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगू, वेगवेगळ्या मार्गाने सांगू, लोकांच्या घरात जाऊन सांगू आणि ज्यांची कोणाची फसवणूक झालेली आहे त्यांना आपण मदतीचं आवाहन करू. येस, हे तर सगळं करूयाच. त्यामुळे काय होईल, लोक स्वतःहून पुढे येतील, है ना? काय मॅडम? मॅडम काय होतंय तुम्हाला? भूक लागली आहे बाई तुझ्या पोराला. लवकर ये की बाहेर. मग बाळाला काहीतरी झालंय. काय झालं मॅडम? बाळ रडते. बाळाला झालंय काहीतरी. मॅडम नाही. बाळा. मॅडम मॅडम तुम्हाला भास होत असते. नाही नाही, भास नाही झाला. बाळा आहे. मला आवाज आला की बाळाचा. तसं काहीच नाहीये. नाही तायडे मॅडम, बाळाचा आवाज आला असं कसं म्हणताय तुम्ही? बघा इथे कोणीच नाहीये. इथे नाहीये पण बाळ आहे. बाळ इकडेच कुठेतरी. मला बाळाचा आवाज आला तर. मॅडम ना असं फिरताना ऑफिस मध्ये सगळ्यांनी बघितलं तर काय करायचं? तुम्ही अर्जुन सरांना ताबडतोब कॉल करा. मी बघते. मॅम नाही, बाळ आहे असं कसं म्हणताय तुम्ही? मॅडम लक्ष्मीताई, अहो खरंच बाळाचा आवाज येतोय. मला इथनं बाळाचा आवाज आला. तुम्हाला नाही ताई? तुम्हाला आला का आवाज? तुम्हाला? अहो छोटं तानबाळ, मी आतमध्ये होते ना तेव्हा मला बाळाचा आवाज आला. इकडनंच आवाज येत होता. ताई तुम्हाला आला का आवाज? अहो असं कसं म्हणताय? कोणाला तरी आला असेल ना. बाळाचा तानबाळ रडतंय माझं. ताई तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. इथे कोणीच नाही बघितलं का? लागणारा प्रसाद, गोडाचं सगळंच. हो वहिनी, बघते मी सगळं काही. आणि पहिलं त्या आप्पीला बसवा शांतीला, म्हणजे तिच्या डोक्यावर जो परिणाम झालाय ना त्याच्यात जरा नीट तरी होईल ती. मावशी जरा तोंड सांभाळून बोला. आप्पीला काही झालेलं नाहीये. बया बया बया, त्या आप्पीच्या आंधळ्या प्रेमात घरातली सगळी नुसती येडी होऊन गेली. सकाळी पाहिलं का नाही? हा काय चाललं होतं तिकडं करून. मला असं वाटतं की मावशी बरोबर बोलताय. आप्पी कधीच असं वागणार नाही हो, पण सकाळी बघितलं ना तुम्ही, मला असं वाटतं की खरंच आपण आप्पीला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. अगं हे पोरींनो, आता निदान 2 दिवस तरी शांत बसा बाई. अगं घरात शांती करायची आहे. आता तरी मला घरात वाद नकोय बघा. हे बघ बाया, मी तर त्या आप्पीच्या काळजीपोटी बोलत होते. आता तुम्हाला ऐकायचं नसेल तर जाऊ दे, मरू दे, राहिलं. चला आपण कामाला लागूया. कुठं ते मनीच्या नात्याला लागतंय? तिला सरण्याशिवाय दुसरं काम आहे का काही? सुजा कुठं होतं? किती वेळा थांबलोय मी? टाडांग टाडांग. हे बघ, ते आणायला गेलो होतो सातारला. हे कशाला? भावा, तुझ्या वाटेतला काटा कायमचा काढलाय मी. त्या आप्पीचा विषय संपला. आता ती कायमची घरी बसणार. बोलू नको, नुसतं करून दाखव. स्वतःच्या डोळ्यांनी बघ की. घे. ताई तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. इथे कोणीच नाही बघितलं का? ही आप्पी खरंच येडी झाली रे. हा मग अशीच घरी बसली पाहिजे. सरकारचं स्वप्न तू पूर्ण करणार आहेस? या आप्पीला येडी बनवून आजगावच्या रस्त्यावर तू फिरवणार आहेस भावा. तर दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात मला काही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त माझ्या कामाचं पडलंय वाटतंय. तुझ्या भावा काम होत राहतील. चल ना बसू, मस्त सेलिब्रेट करू.
तर बाकी चल उघड. पण ते आधी त्या येडीची बातमी होऊ दे. ती येडी घरात बसू दे. मग एक काय 10 बाटल्या दारू पिऊ आपण. त्यामुळं मला आधी बातमीचं सांग. पैसे वाढून मागतोय तो. तेव्हा मागतोय का तुला पाहिजे? नंबर पाठवतो, तुझं तू बोलून घे. गप्रे गप्प बस. बातमीसाठी तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे देतो मी. पण ते आणि मला असं वाटतंय की आपलं बाळ नियती आपल्याला परत मिळवून देईल. ठीक आहे, तू म्हणतेस ना तसं. आता मला काही प्रश्नांची उत्तर दे. हा. तू म्हणतेस ना आपलं बाळ जिवंत आहे. मग त्या दिवशी शेतात आपल्या घरच्या सगळ्यांनी मिळून जे ते बाळ कोणाचं होतं? बर, आपलं बाळ गेलं कुठं? हॉस्पिटलमधून. आणि तू म्हणतेस त्या पद्धतीने विचार करायचं झालं तर काय की आपलं जिवंत बाळ कुणीतरी उचलून नेलं आणि मेलेलं बाळ आणून ठेवलं, असंच ना? चूक का बरोबर? मला नाही माहिती काय झालं असेल. आपे बघ, मी पोलीस आहे. त्या अशा बाजूने विचार करणं, अशा बाजूने प्रश्न विचारणं हा माझ्या कामाचा भाग आहे. आणि आता मी जे काय सांगतोय त्याला दुसरं काय स्पष्टीकरण आहे का तुझ्याकडं? दुसऱ्या बाजूने, तुझ्या बाजूने काय आहे का? असं झालं असेल तर मग आपलं बाळ खरंच जिवंत? आपे कसं शक्य आहे? अगं तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर लयच लय अर्ध्या पाऊण तासात मी पोहोचतो दवाखान्यात, बरोबर का नाही? तोपर्यंत घरचे होते बाहेर, तू होतीस तिथं. काय कसं काय बाळ गेलं कुठं? अर्जुन, माझी डिलिव्हरी झाली होती, त्यानंतर मी ग्लॅनीत होते. मला फक्त तुझा चेहरा आठवतोय, मला नाही आठवते बाकी काय. ठीक आहे, मला एक सांग, तुला आत्ता बाळाचा आवाज येतो? आत्ता नाही येते, रडला की येत. आणि हे जे काय तुला वाटतं की म्हणजे काय वाटतंय बाळाबद्दल, ते आता मध्ये शेतावर गेली होतीस त्यावेळी पण वाटलं ना, तसं आत्ता वाटतंय? हे म्हणतोय, हे जे काय तुला वाटतं ना ते फक्त तुझ्या डोक्यात आहे. खरं तर रुपाली बहिणींना जे झाले ना तसंच तुला झालंय, फक्त तू मान्य करायला तयार नाहीस. माझ्याकडे आत्ता यावरची उत्तर नाहीच आहेत म्हणजे. पण अर्जुन, तू जसा नियतीवर विश्वास ठेवलेलास तसा एकदा माझ्यावर ठेवशील? आपण नियतीवर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. ज्या ज्या गोष्टी नियतीमुळे घडल्यात असं आपल्याला वाटतं ना, त्या प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे कारण आहे. त्या दिवशी तू पुस्तकं घेऊन शेतात आली होतीस, त्याच वेळी मी त्या झाडावर होतो, त्याला पण कारण आहे. आरूची विठ्ठी अडकली होती, मी ती काढायला गेलो होतो आणि त्यावेळी तुम्हाला दिसलीस. आपलं लग्न झालं कारण आपलं एकमेकांवर प्रेम होतं, खूप मनापासून, खूप जीवापाड. हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती, म्हणून आपलं लग्न झालं. आणि मी अशा एक नाही 100 गोष्टींना कारण देऊ शकतो ज्या गोष्टी नियतीमुळे घडल्यात असं आपल्याला वाटते. हे बघ अप्पे, तू झोप शांत. बाळा, तुझी आई म्हणते तुला शोधायचं. आता जे नाहीच आहे ते कसं शोधायचं रे? मला माहिती आहे तू नाहीस, गेलास तू असं अचानक गेलास ना रे. त्यामुळे आपल्या आईला जरा धक्का बसलाय. पण बाळा, मी तुला वचन देतो, आपला बाबा आपल्या आईला काहीच त्रास नाही होणार. तिला या सगळ्यातून बाहेर काढेल, तिला कधीच एकटीला सोडणार नाही. तिची कायम साथ दिला. बोल ना सुजा. कुठे पण? काय नाही, बसलोय. काम कोण तुझा? ए सुजा, नीट बोला. सकाळ सकाळ आज पेपरात बातमी येणार होती बंटे. कुठे ती बातमी? अरे इथं हातात पेपर आहे माझ्या, कस काय आली नाही ते मला बी कळना. अरे लाज वाटते का तुला? बातमीसाठी माझ्याकडून पैसे घेतले ना आणि खाल्ले होय.
तुला काय चिंधीचं रोटलं काय रे मी? पण ते जसं मी डबल पैसे देऊ शकतो ना त्याच्या डबल मी वसूल पण करू शकतो बरं का. कंटवू नको मला. अरे सुजा कस काय बातमी आली नाही खरंच मला बी माहित नाही. ते बाकी काय माहित नाही बरं का मला. काम थांबल्यापासून डोसकं लय गरम आहे माझं. फुकटचे पैसे चाललेत माझे. आत्ताच्या आत्ता मला बातमी पाहिजे काही करून, नाही तर घरी येऊन फोडीन मी तुला. 75 आहे ना. सुजा तू अजिबात काळजी करू नको. आप्पी येडी झाली ही बातमी सगळीकडे पोहोचणार म्हणजे पोहोचणार. कधी? आत्ता उठल बघ बाजार. नको काळजी करू. टोपे घालू नको मला. त्या बेकाराटीचा सगळा राग तुझ्यावर काढीन मी. अरे म्हणलं ना बाबा मी आत्ता कामाला लागतो. फोन ठेवल्या ठेवल्या. ठेव मग.